असेल 28 मार्च पर्यंत, म्हणजेच त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावली गेलेली आहे। प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूरमध्ये कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं। 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। विजय, अगदी बरोबर आहे। प्रशांत कोरटकरचा कोल्हापुरातील मुक्काम हा 28 तारखेपर्यंत वाढलेला आहे, कारण 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे ती न्यायालयानं सुनावलेली आहे। खरं तर 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे ती कोल्हापूर पोलिसांनी केली होती। मात्र कोर्टानं 3 दिवसाची पोलीस कोठडी आहे ती दिलेली आहे, कारण आवाजाचे सॅम्पल आहेत ते घ्यायचे आहे। कारण याआधी कोरटकरनं असं म्हटले की हा माझा आवाज नाही आहे, त्याचबरोबर माझा मोबाईल हॅक झाला अशा पद्धतीची तक्रार केली होती। आता त्याचा जर सॅम्पल घ्यायचा असेल तर त्यासाठी 7 दिवसाची पोलीस कोठडी हवी आहे अशा पद्धतीची विनंती कोर्टाकडे कोल्हापूर पोलिसांनी केली होती। मात्र कोल्हापूर पोलिसांनी आता 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे, त्यामुळे 28 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरचा मुक्काम हा कोल्हापूरमध्ये वाढलेला आहे। आता पोलीस बंदोबस्तामध्ये प्रशांत कोरटकरला या ठिकाणाहून पुन्हा एकदा जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये नेतील आणि त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस कोल्हापूर पोलीस हा तपास प्रशांत कोरटकरकडून तपास करून घेतील। अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। तर प्रशांत कोरटकर याला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या अनुषंगाने तपास करण्यासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली होती। मात्र कोर्टानं 28 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणं, सोबतच इतिहासकार आणि इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी प्रशांत कोरटकर याला काल अटक झाली। तेलंगणामधून ही अटक करण्यात आलेली होती। आज कोल्हापूरमध्ये कोर्टाच्या समोर त्याला हजर करण्यात आलं आणि यानंतर आता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी, फोनवरून धमकी दिल्याच्या प्रकरणी तक्रार करण्यात आलेली होती, गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यामुळेच आता प्रशांत कोरटकर याचं व्हॉइस सॅम्पल सुद्धा घेतलं जाणार आहे। गेल्या महिनाभर प्रशांत कोरटकर नेमका कुठे कुठे होता, त्याचा मुक्काम कुठे कुठे राहिलाय, त्याला या सगळ्या प्रवासामध्ये महिनाभर इकडे तिकडे लपण्यासाठी कोणी कोणी मदत केली, या सगळ्या अनुषंगानं पोलिसांना तपास करायचा आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकील करत होते। मात्र 3 दिवसांची पोलीस कोठडी आता त्याला देण्यात आली आहे। तर कोरटकरला मदत करणाऱ्यांना सुद्धा आरोपी करा अशी मागणी इंद्रजित सावंत यांचे वकील ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केली आहे। जसं आता त्याचे एक सहकारी कोणीतरी सापडलेले आहेत, परीक्षित का काही नाव आहे त्यांचं, आणि याच्या व्यतिरिक्त पण इतर लोकांनी त्यांना मदत केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे कोणाकोणाला त्यांनी मदत केली, ते कुठे कुठे जेवले, इनफॅक्ट माझं तर म्हणणं आहे काय काय जेवले, या सगळ्या गोष्टींची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। कारण की संपूर्ण महाराष्ट्र भावनिकदृष्ट्या व्यथित झालेले असताना हे मात्र तिथे मजा करत फिरत होते सगळीकडे आणि अक्षरशः चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयासमोर राहिले असं म्हणतात। त्यामुळे चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयात तर ही थेट दृश्य आपण बघतोय कोर्टाच्या बाहेरची। खरं तर एकीकडे कोल्हापूरकर आणि शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत, त्याच वेळेला आता या सगळ्या शिवप्रेमींना थोपवून धरत दुसरीकडे प्रशांत कोरटकर याला पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला घेऊन पोलीस निघालेले आहेत। आपण पाहिलेलं होतं ज्यावेळेला कोर्टामध्ये त्याला हजर केलं जात होतं तेव्हा सुद्धा अशीच गर्दी त्यांनी केलेली होती। विजय केसरकर माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। विजय, आत्ताच कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टातून घेऊन गेलेले आहेत पोलीस ठाण्याकडे। याचवेळी उपस्थित असलेल्यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा आहेत त्या दिलेल्या आहेत। शिवभक्त आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आणि त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या आहेत। या ठिकाणाहून घेऊन जाताना मोठा बंदोबस्त आहे तो पोलिसांनी तैनात करण्यात आला होता। त्यावेळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष आहे तो या ठिकाणी केलेला आहे। त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, जे या ठिकाणी काळे शर्ट घालून आले होते
आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय, कारण कोर्टाचा परिसर आहे, या ठिकाणी घोषणाबाजी करू नका अशा पद्धतीची विनंती कोल्हापूर पोलीस आयुक्त या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामिनी. अगदी विजय, आपण अगदी सकाळपासून बघतोय की ज्या वेळेला प्रशांत कोरेटकरला कोर्टामध्ये नेऊन पोलीस निघालेले होते तेव्हा सुद्धा अशाच पद्धतीची मोठी गर्दी झालेली होती. अक्षरशः कोल्हापूरकरांनी पायतनांचा प्रसाद द्यायची सुद्धा निर्धार केला होता. अगदी बरोबर आहे. कोल्हापूरकरांनी या ठिकाणी निर्धार आहे तो केला होता. मात्र मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवप्रेमी एकवटले. या ठिकाणी कोर्टाच्या परिसरात देखील 2 ते 3 शिवप्रेमी या ठिकाणी आले आणि जोरदार घोषणाबाजी देखील त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या दोघांनाही आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि कोर्टाच्या परिसरामध्ये कुठलीही घोषणाबाजी करू नका अशा पद्धतीचं विनंती आहे ते कोल्हापूर पोलीस या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. या दोघांनाही आता कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना घेऊन जात आहेत. यामिनी. अगदी अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी. तर सध्याची ही दृश्य आपण बघत होतो कोल्हापूर कोर्टाच्या बाहेरची, ज्या वेळेला प्रशांत कोरेटकरला घेऊन पोलीस पुन्हा एकदा पोलीस स्थानकाच्या दिशेने निघाले तेव्हा काही शिवप्रेमी आक्रमक झालेले होते. त्या आक्रमक झालेल्या शिवप्रेमींपैकी 2 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पोलीस त्यांनाही घेऊन पुढे पोलीस स्थानकाच्या दिशेने निघाल्याचं कळतंय. सध्याची ही दृश्य आपण बघतोय. प्रशांत कोरेटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यामुळे पुढच्या वेगवेगळ्या अनुषंगानं प्रशांत कोरेटकरचा एकूणच तपास केला जाणार आहे. मात्र त्याच वेळेला कोल्हापूरमधले शिवप्रेमी हे आक्रमक झालेले आहेत. 28 मार्चपर्यंत प्रशांत कोरेटकर याला ही कोठडी असेल. सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली होती. तर प्रशांत कोरेटकरला 1 महिन्यांच्या नंतर अटक करण्यात आली आणि इतके दिवस तो नेमका कुठे होता, त्याला कोणी कोणी मदत केली, त्या सगळ्यांना सुद्धा सह आरोपी करा अशी मागणी इंद्रजित सावंत जे फिर्यादी आहेत त्यांच्या वकिलांनी म्हणजेच असीम सरोदे यांनी सुद्धा केलेली आहे. तर आज कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या नंतर इंद्रजित सावंत आणि असीम सरोदे यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा बघूयात. की आवाजाचे नमुने जे घ्यायचे आहे ते अत्यंत शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून घ्यायचे असतात. 5 जणांचे आवाजाचे नमुने घ्यायचे असतात. नंतर आपल्या आवाजामधून जे काही वेगवेगळे गोष्टी असतात त्याच्यामध्ये स्वर आणि व्यंजन हे महत्त्वाचे असतात आणि आवाज बदलला जाऊ शकतो, आवाज मुद्दामून वेगळा काढला जाऊ शकतो. त्यामुळे आरोपीचं वेगवेगळ्या वेळेस व्हर्जन घेणं आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा न्यायालयाने आज आदेश करणं आवश्यक आहे. जर त्यांनी ते आज आदेश केले नाही व्हॉइस सॅम्पल घेण्याचे तर पोलिसांना व्हॉइस सॅम्पल घेण्यासाठी पुन्हा पुढच्या वेळेस अर्ज करावा लागेल, सेपरेट अर्ज करावा लागेल आणि त्याचे व्हॉइस सॅम्पल घेण्याची प्रक्रिया करावी लागेल. शिवाजी महाराजांच्या अनुयायांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलंही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करावी. एक यंत्रणा त्याला मदत करते असं तुम्ही आरोप केला, काय सांगाल? ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना. नाहीतर एक महिनाभर हा चिल्लर माणूस, मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो फरारी कसा होऊ शकतो? 1 महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठीमागे कुठली तर यंत्रणा आहे म्हणूनच सापडलेलं नाही. तर आपण इंद्रजित सावंत आणि असीम सरोदे यांच्या या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरती प्रशांत कोरेटकर हा अत्यंत चिल्लर माणूस आहे असं म्हटलं होतं आणि त्याचाच पुनरुच्चार आज इंद्रजित सावंत यांनी सुनावणीच्या नंतर सुद्धा केला. जर प्रशांत कोरेटकर हा इतका चिल्लर माणूस आहे तर तो 1 महिना पोलिसांना गुंगारा कसा काय देतो, पोलिसांना कसा सापडत नाही आणि तब्बल 1 महिन्याच्या नंतर नागपूरमध्ये राहणारा प्रशांत कोरेटकर हा तेलंगणामधून कसा काय सापडतो, असे अनेक प्रश्न यावेळेला त्यांनी विचारलेले होते. प्रशांत कोरेटकर याला तेलंगणामधून 1 महिन्यांच्या नंतर अटक करण्यात आली. गेल्या महिन्याच्या 25 तारखेला या सगळ्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर आज 25 मार्च रोजी त्याला सुनावणीसाठी कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. प्रशांत कोरेटकर याला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक अशी वक्तव्य त्याने केलेली होती. ही काही आताची दृश्य आपण बघतोय. प्रशांत कोरेटकर याला घेऊन जात असताना
ज्या पद्धतीने शिवप्रेमी तिकडे आक्रमक झाले, त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यांनी प्रशांत कोरटकर याच्या अंगावरती धावून जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी अत्यंत